मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चकली। तर चकलीसाठी हे पीठ मी 1 किलोच्या प्रमाणात घेतले। यामध्ये मी पोहे 3 ग्लास, तांदूळ 3 ग्लास, 1 ग्लास हरभऱ्याची डाळ, त्यानंतर त्यात जिरे टाकलेत 3 चमचे, पोहेचा चमचा 3 चमचे, त्यानंतर ते धने टाकलेत। तर हे पीठ 1 किलोच्या प्रमाणात आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटीला थोडं कमी मीठ, हळद आणि चटणी। तर आपण याचं मोहन तयार करून घेऊया। 1 मोठा चमचा तेल, तर त्यामध्ये आपण मिरची पावडर टाकूया। मिरची पावडर, 2 चमचे हळद, तीळ टाकूया, त्यानंतर मीठ टाकूया, तेल गरम झाले तर हे मोहन आपण पिठामध्ये घालूया, तेलाचं मोहन। तोपर्यंत गॅसवर पीठ मळण्यासाठी पाणी गरम करायला ठेवते। हे असं ओतून घेते बघा। हे मस्त असं हलवून घेते। तर आता हे पीठ आपण मळून घेऊया। बघा, थोडं थोडं पाणी घालायचंय। पाणी गरम करून घेतलंय थोडंसं। हे पाणी ह्याच्यामध्ये घालूया। हे बघा, बघा पीठ घट्ट असं मळून घ्यायचंय। त्यावर ओला कपडा करून हे थोडंसं झाकून ठेवते एक अर्धा तास। तर बघा, हे पीठ मी अर्धा तास मळून ठेवलं होतं। तर आता त्याच्या चकल्या करायला घेऊया। बघा, मी इथं सोऱ्या घेतलाय। तर सोऱ्यामध्ये एक गोळा घालून हे असं बंद करून घेऊया। चकली पाडून घेते पोळपाटावर। तोपर्यंत आपलं तेल गरम होते। तर बघा, मस्त असा गुलाबी कलर आलेला आहे चकल्यांना। तर आता हे चकल्या आपण चाळणीमध्ये काढून घेऊया। बघा, मस्त असे काटे फुटले चकलीला। एक 4 ते 5 चकल्या मी एकदाच तळून घेते। चकल्या बनवून घेऊया। अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार आहेत।